तर त्या मी म्हटलं होतं तुम्हाला सगळं घालून टाका म्हणून. सर घरी करता का तुम्ही एवढी कामं? फुगले 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 खालनं घासून घे. बिस्मिल्लाह करे. तरंग ती डोंगणं घेऊन बसलीत पोरं. त्याचे जर मोठं फोडा किती संपव द्यायला फुगून मोठं होतं. अरे मग त्याला खायचं space पाहिजे. ते खायला मिळतं ते घालून टाक. एवढंसं कुठं उरत आता. अरे हे मॅनेज झालं पाहिजे ना. फुगून मोठं झालं ते बाहेर व्हायला लागलं तर एवढं नाही रे फुगत. सर काय करतोय आपण? पास्ता. दाखव की जरा पास्ता. आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच ट्रेकला पास्ता. सर ट्रेक नाही गेला आपण. जे काय ते आपल्या ट्रिपला पास्ता, आउटिंगला पास्ता. फॉक खूप जमला त्याच्यावर. फॉक कॉक. अरे अरे कॅमेरावरती तुझ्या कॅमेऱ्यावरती अरे घंटा काय दिसणार हे तर दाखवू नाही शकत मी. पहिल्यांदा पुसणं ते दिसतंय मला. दिसतोय तो अख्खा व्यवस्थित दिसतोय. तो प्रॉब्लेम मी पुसतो थांब. अहो सर मामाला बोलवायचं होतं. बापरे. तर पास्ता फोकस ऑन पास्ता. फोकस ऑन पास्ता. सर एकदम खाल्लं जरा हे खाल्लं लागलं असेल तरी नाही रे नाही खाल्लं लागलं. सँडीला विचार. अरे कुठलं कुठनं काय कोणाला कोणाला तर त्या मी म्हटलं होतं तुम्हाला सगळं घालून टाका म्हणून. काय कांदा टोमॅटो मिक्सच करणार. नाही लागतं वेगळं असतं ते. कांद्याची आणि टोमॅटोची शिजण्याची म्हणजे हे वेगवेगळे टायमिंग असतात. पडला रे. हा? काय दिवा बंद पडला. संपलं त्याचं ते. ते याच्यावरती ठेवलं होतं ना. बारक्यावर पाहिजे होतं. बारक्यावर. सर त्याला फोन द्या ना. ते अरे चिरणार कशात बाळा ते. दे त्याला काहीतरी. मला नको. सर घरी करता का तुम्ही एवढी कामं? हा आता तर करण्याचा संबंध. आता जॉब लागला संपला विषय. अरे बापरे. म्हणजे कधीच नाही करत सर घरी कामं. पण आता जर बायको अशी मिळाली की तिला काहीच करता येत नाही मग डॉन सारखं सॉरी डॉन कोण आहे? मला नाही माहिती डॉन. आमचे एक मित्र आहेत त्यांचे जाऊ दे रावांचं मी नाव नाही घेत पण त्याच्यासारखी जर बायको मिळाली तर मग नाईलाज करावं लागेल. हा म्हणजे पोराला खायला तरी घालावं लागेल ना सर. ओ नाही. फुगले आम्हाला तुम्हाला जर गॅस माहिती सर हे चिकन ज्युसी आहे का? तरी मँगो फ्रुटी नाही आपण. नाही अजून नाही झालं. पूर्ण कट झालं पाहिजे ते. इझी मध्ये होऊन जाईल. हो हॅलो. नको. खर्ची लागेल मला त्या. घे पटकन आलं. इथं दाखव इथं. कसलं मिळत होतं ते भारी. मजा येणार ब्रो. सर जे काय बनेल किती चांगलं बनेल किती वाईट बनेल आपलं आहे. असं आई बाप्पा म्हणतात आपल्याबद्दल. हो माहिती. जे काय होईल भंगार असेल चांगला असेल ऍक्सेप्ट करा. आपलंच आहे. पदरी पडलं पवित्र झालं. झाकणवर पाणी घाल. हे झाकणावर पाणी घाल. पाणी घाल. पाणी अरे टॉर्च दे. बोल रे पाणी किती. सॉरी सापडले. हे कॉक जे आहे आता सांडला असताना कालचा पाऊस नाही पोरं झाले असते कॉक दिलं ते वाईट होतं. खालनं घासून घे. अरे हेच काका म्हणतो आम्हाला पण मग त्याला आवडलं नाही शेवटी ते. खूपच जास्त रफ वरती लयच चर्चा केली रे आपण गरजेपेक्षा. नाही सर यावेळेस चर्चा बाजार बसवीवर ते नाही म्हणत एकदम म्हणजे रफचं इन्व्हेस्टिगेशनच ठेवलं होतं आपण. रफ म्हणजे किती रफ. अरे त्याचं काय म्हणणं होतं की त्याला खालती जाणवत नाही. मग आम्ही म्हटलं रफ पुसतोय तुला कळतंय. पॉइंट व्हॅलिड आहे का नाही कॉकची? पॉइंट व्हॅलिड आहे. करला मामा आणि मी जरी चेहरा दिसला तरी चेहऱ्यावरून काय नाव घेऊन कळतं. टाकायला लावला मला
कर म्हणजे भारी. अरे नाव नका नाही घेऊ, तो पण नाव घ्या ना. अरे याच्यासाठी आपण एक ऑडिओ एक मिनिट. एक प्रोग्राम बनवून एक देऊ. मिनिट दे. ऐकू केलं अरे भंगार माणूस कॉक्सजी. कॉक्सजी कुठला? ए, तो निघाला तर आपली पंचायत आहे. चावी देऊन द्या. हे कसा छान झालं पास्ता एकदम. अरे ऐक ना, आपल्याला पास्ता कमी पडला तर मग काहीतरी लागेल ना. हा, बनव ना. मसाला बनवायचा का परत? सर मसाला परत बनवायचा पास्ता असतं. कमी पडला तर आपल्याला मागणं काहीतरी घालायला लागेल ना. काय पास्ता कमी अरे पडला नाही, तर हे परत sauce anyways piece काय नाही, लागेल. सपकच राहणार आहे. नुसतं नळा लागतो, थोडा करू सॉस अजून. अरे मग कांदा परत कापायला लागला. येते होता काढा. अरे यार माझं छान. अरे गॅस तर बंद करा ना. अच्छा अच्छा, ओके ओके, सॉरी. इनएक्सपिरियन्स कॉक्सजी. अरे मला ऐकलं. हा सर, तर सारंगचा मोठो काय माहिती का? रुमाली रोटी और लडकी छोटी. मध्ये मध्ये घाल बरोबर. बघा आम्ही स्प्राईट मध्ये डावावरती शिजवतो. थोडंसंच थोडंसं. फक्त हे दिल्लीवालेच भंगार लोक नाहीत जे स्प्राईट आणि बस, बस. कोको कोला मध्ये शिजवतात. आम्ही पण स्प्राईटचा वापर करतो शिजवायला. प्लीज धरा. कॉक्सजी प्लीज. काय धरू? स्टेबल. माझा धर नको, ताट धर. त्याचा नाही धरायचं, माझं ते काय कसं मित्र बरेच का. अरे घे तसंच. थोडा कच्चा झालाय पास्ता मे बी. असू दे. अरे पोरं अरे नाही रे, माझा शिजवायचा प्लॅन होता असा. अरे कॉक दे. एकदम यातनच खात आहेत. पोरांनी चमचा वगैरे आणायचा विचार होता पण चांगलं लागलं म्हणून पोरं मुळा सगळं उपटून खायला लागली आहेत. का पण अरे मग तू जा, माझा काय तू खाल्लेलं सँडविच मी थोडी खाणार. सँडविच खाणार. शी तू का म्हणते तुझं सँडविच खाणार आहे? सर असं बोलू नका मित्रांबद्दल, चुकीचं आहे. मस्त आला. फरक नाही पडत. पोरं म्हणजे कसली भिकार चढासारखे राहतात बघ ना. यायचो दिन. आवाज करून कोण खायचं? अरे लाज नाही वाटत आहे मला त्या बाबतीत पण. धड बसली पण नाही बरं का. बिस्मिल्ला करे. तरंग ती डोंगणं घेऊन बसली आहेत पोरं. हे संपर घ्या. पोराचे करून खातात रे. सर कसं आलं? मग आहे म्हणजे आहे. सर तुमची शेवटची ट्रिप आहे आमच्यासोबत. बिर्याणी पाहिजे. ते भाजलं. सर कसं आहे तुमचं? आमच्यासोबत दुसऱ्यांदा आले तुम्ही. आम्हाला तर काय, आम्हाला सवय लागली आता तुमच्यासोबत यायची. दोनदा तर आलेस. तुझ्या आदल्या म्हणतात जो कांड झालं सगळं बघितलं ते. हां खरं, पोरग आपल्यासोबत बाहेर पहिल्यांदा दुसऱ्यांदा आले पण आधीमध्ये खूप भेटले पोरग आपल्याला. ठीक आहे, थोडा लिंबू टाकलं तर काहीतरी वाटतंय आणि थोडा मसाला काहीतरी आणि थोडी चूक. ट्राय करू शकतो. वेदांग इथे कसं काय आला? हां खरं. प्रश्न वरनं मैदानात घ्या ना भाई. अरे नाही रे, तिथे छान गरम राहिलं असतं ते. जाऊ दे गिड. चांगलं आहे ॲक्च्युली आंबट थोडं. या बस स्टॉपवरती पोरांनी काल कब्जा करून ठेवला होता. किचन होतं ते. किचन होतं, वॉशरूम होतं आणि बेसिकली लिव्हिंग रूम पण झालेलं थोड्या वेळापुरतं. सर अजून काय काय केलं आपण इकडे? बेसिकली घरात जे काही आपण करतो ते आपण तिकडे आपण केलं. इथं फोटो स्टुडिओ पण टाकला होता फोटो सर. स्टुडिओ बनवून ठेवला होता त्याला. सो आम्ही व्हिडिओ गेम सेंटर बनवून ठेवला होता. आम्ही कुठल्याही जागेला कुठल्याही पर्पजसाठी वापरतो. हे बघून घ्या तुम्ही. ती गाडी दिसते का? ती गाडी नाहीये. बेडरूम बेडरूम आहे. सर बेडरूम मध्ये 4 पोर आहेत आपण. अच्छा, पलंग वेगळे, पलंग वेगळे. वेगवेगळे. तर चारही हे- वेगळे. हा हे छान आहे. एकंदर जागाच छान आहे, धुकं मस्त आहे, सुंदर आहे. हे काय सुंदर देखणार असतंय सर. सुंदर आहे. बाहेर काढ, बाहेर काढ. एक दे नंबर. इथं दे. ब्लॅक फॉरेस्ट. अंदर पण काय करू तुझं? नाही रे, काढा घालावत्यापेक्षा छत्री बरं पडतं ना. पाय तेव्हा ओपन करा, पाय तेव्हा बंद करा. थोडं पाय भिजले याने काय फरक नाही पडत. अरे पण आता कसं नाही की पाहिजे तेव्हा ओपन करा, पाहिजे तेव्हा क्लोज करा. नाही सोन कॉग्जी. हे बेसिकली दृश्य बघा तुम्ही, मस्त धबधब्यांच्या मध्ये एकदम आम्ही. त्यामध्ये मला काय शाळेला. सर तुम्ही दृश्यच आहे सर. धन्यवाद. रेअर दृश्य आहे आता. तिकडे पॉइंट करा आता. हां, तर धबधब्याच्या इथं मस्तपैकी आम्ही मॅगी बिगी करायचा बेत करतो.
मॅगी बिगी सर. येस सर, बिगी पण करतो आपण. धबधब्याला चाललो होतो, जरा ट्रेल दिसते म्हणून आम्हाला वाटलं की प्रॉमिनंट ट्रेल आहे, लोक जात येत असतील, मग तीच धबधब्याची वाट असेल. पण हा काहीतरी घाट मार्ग आहे. इथं लँडमार्क म्हणून एक बल्ब पडलेला आहे. आमचा बल्ब बदल्या मित्र इकडं आलेला दिसतोय. वाट चुकलोय आम्ही, उड्या मारून मारून धबधब्याचं पाणी पार केलं, पण काय त्याचं काही सार्थक झालं नाही. पण ठीक आहे, असे अनुभव येतच राहतात. हे आम्ही इथं सर कसं आहे सर फील आलाय माहितीये का, काय सांगू, चढताना कष्ट, पण इथे पोहोचल्यावरचा जो आनंद मिळालाय ना, तो कुठे तरी आपण दुर्दैवाने ऍक्च्युअल धबधब्याला जाऊ नाही शकलेलो, जाऊ नाही शकत आहे. पण ठीक आहे. आपण फुल तयारी हा धबधबा ढगामध्ये गेला होता इतका वेळ. आता आम्ही निघायच्या वेळेला जेव्हा पाहिलं तेव्हा एवढा सुंदर दिसतोय. पोरं उतावळली झाली पूर्ण. हे जे ढग भिडलेत याच्याऐवजी जर का याच्यावर सोनेरी प्रकाश असेल सूर्यास्ताचा, तर मग काय म्हणणं तुमचं? मामा बाबा प्रवंचन सरांचं मामा एवढंच म्हणणं आहे, सरांना बाकी काही सुचत नाही बोलायला. सरांना बेसिकली असं म्हणायचंय की इथे असं काही झालं तो इथेच घर बसवेल. दररोज सकाळी उठल्या उठल्या हे दिसायला पाहिजे. सर मग इकडं आपला बाजार बसवायचा पुढच्या वेळेस. हे पहा तुम्ही, इथं एकावर एक सुंदर दृश्य आमच्या समोर उलगडत आहेत. इथे आमचा प्रबंधन तात्या वेडा होत चाललाय हळूहळू. सर तो वेडा म्हणतोय होत की इथे चाललाय. आधी का ऑलरेडी नाही आलो? झालोय. आधी का नाही आलो सर, आधी का नाही आलो? मला तर आता भीती हा, वाटायला सर, लागली, आधी मला याला नाही गाडीत होता. घेणार नाहीये मी. सर आपले चड्ड्या भिजलेत, आपले शर्ट भिजलेत. तो अजून काही काही भिजवायचा रे. नाही सर मी आत्ता म्हणतोय, पण आपली ट्रिप एक नंबर झाली. ट्रिप सर. एक नंबर झाली बाबा. मला वाटतं- नुसतं या वॉटरफॉलनी पूर्ण वरतीट करून टाकले. खरं सर. सर जे दृश्य उलगडलं आपल्या समोर तर खूपच सुंदर उलगडलं. तरी तो फोनवरती फोटो सर त्यांचं पण मत घ्या, बिचारे तसेच उभे आहेत. हो बारके सर इकडे. बीजेपीची छत्री घेऊन. बारके सर तुम्ही भाजपला का सपोर्ट करता? मी भाजपला सपोर्ट करतो, पण मी अजून मत दिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे माझा काहीच म्हणायचा अधिकार बनत नाही. हां सेम इयर. मला सांगा धबधब्याचा आणि ट्रिपचा एकंदर अभिप्राय कसा आहे? एकंदर अभिप्राय असा आहे की लोकेशन तर आम्ही नाही सांगणार कोणते, पण इथे आम्ही ऑक्टोबरमध्ये तर नक्कीच येऊ आणि इथे मिल्की वेचा शॉट झाल्यावर सगळ्यांची जळव. सर मला सांगा, आम्ही जर का वर्कशॉप लावली, नाही, मिल्की वेचा शॉर्ट काढून जळण्यामध्ये आता विषय आलायच, तर तुमचे एक सर आहे त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नको 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 ते नको. तर सर वर्कशॉप लावली आपण, तर काय मत आहे तुमचं? आपण वर्कशॉप लावल्यावरच दाखवू, आत्ता काही बोलायलाच नको त्याच्याबद्दल. वर्कशॉप येतील लवकरच. जोपर्यंत व्हिडिओ आउट होईल बहुतेक 2 वर्ष झालेली असते. त्यामुळे वर्कशॉपसाठी नक्की या आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा सगळ्यांना. ज्यांची तुमच्यासोबत फिरायची लायकी नाही अशा मित्रांना पण शेअर करा आणि त्यांना पण शेअर करा जे आमच्यासोबत नाही आहेत, म्हणजे तुम्ही. पण इथे अशाच लोकांना बोलवणं योग्य आहे ज्यांना हे सगळं खपवून घे. नखरेवाली लोक नाही चालणार आपल्याला, बरोबर की नाही? खरे बाजार बसवे लोक स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड.
आपण परतीला पण एवढं छान पाहतो. सर निसर्गच भारी आहे सर, निसर्गाची फुल मजा घेतली आपण. खरं सर. दृश्य बघा. पाटील तू मूर्ख नाही आहे, जे तू साताऱ्यात फिरत असतोस पण तू आमच्यासोबत फिरत नाहीस त्यामुळे तू मूर्ख आहेस. काय काय म्हटलं सर? तो मूर्ख नाही की साताऱ्याला जातो सारखा, पण तो मूर्ख की आज नाही आला आमच्या आपल्या बरोबर. एकदम 100%. आणि वेदांत बद्दल तर बोलायलाच नको. खर्च सांगितला. हे इथं आम्ही आईस्क्रीम खायला बसलो. सर आईस्क्रीम कसं आहे? अहो सर मजा आली. फालुदाची तुमची आयडिया जी होती ती लय भारी होती, लय आवडली आम्हाला. मी भारीच आहे सर. तर तुमचा काय अभिप्राय? खाल्लं का फालुदा? काय फालुदा हा अरे मस्त आहे. अमूल एक नंबर. सर अमूल भारी आहे, फालुदा पण एक नंबर आहे. पण सर तुम्हाला तर अंजीर फ्लेवर आवडतो ना सर? तुम्ही कसं काय फालुदा घेतला? शाही अंजीर सर, शाही अंजीर. अच्छा, शाही शाही आहे. बरं बरं. हो सर, म्हणजे ते म्हणतात तरी शाही, पण काय आता कसं आहे, शेवटी जे आयुष्यात येतं ते खावं लागतं माणसाला. शाही अंजीरने आठवलं. रेकॉर्ड होते रे. तुम्ही पण लाईक शेअर सबस्क्राईब.